श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती. आज तुम्हाला मी सांगणार आहे महादेवाची कोणती अशी पूजा करावी जेणेकरून महादेव प्रसन्न होतील, हे तुम्हाला सांगणार आहे. आता एक तुम्हाला मी गोष्ट सांगणार आहे. मुळामध्ये हे प्रात्यक्षिक घडलेली जुनी घटना आहे, एकदम जुनी घटना आहे, हे तुम्हाला सांगणार. याच्या आधारावर तुम्ही केलं तरी कदाचित तुम्हाला सुद्धा महादेव प्रसन्न होतील, भोले बाबा प्रसन्न होतील. प्रथम तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवरती, आपला हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. व्हिडिओला लाईक करा, कमेंट मध्ये हर हर महादेव लिहा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही सांगा मित्रांनो. आता एक तुम्हाला मी घटना सांगणार आहे. ही जर का उपाय तुम्ही केला तर साक्षात महादेवाचं दर्शन ही तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. महादेव जर का प्रसन्न झाले तर, त्यांची जर का इच्छा असेल तर. म्हणजे ही घडलेली घटना आहे, त्याच्या आधारावर मी तुम्हाला ही गोष्ट सांगतोय. एक गाव होतं, त्या गावामध्ये एक आजोबा राहत होते. ते महादेवाचे इतके मोठे भक्त होते, त्यांनी तब्बल 5 श्रावण सोमवार म्हणजे 5 वर्ष प्रत्येक श्रावण महिन्यामध्ये त्यांनी ही गोष्ट केली होती. आणि त्यांना साक्षात महादेवाचा चमत्कार घडला. समोर महादेवाचं दर्शन झालं, पण ते बाबा पळून गेले मंदिरात. अक्षरशः ते मंदिरात थांबले नाही, कारण ते घाबरले. एवढी ऊर्जा महादेवाच्या पिंडीतनं, अचानक एवढा मोठा प्रकाश, या गोष्टीला ते घाबरले आणि ते पळून गेले. थोडक्यात तुम्हाला सांगतो, ते आजोबा काय करायचे, प्रत्येक श्रावणी सोमवारामध्ये एक गावामध्ये त्या महादेवाचं मोठं असं प्राचीन मंदिर होतं आणि समोर वाहणारी नदी होती. ते त्या पाण्यामध्ये आंघोळ करायचे. आंघोळ करून पहाटे 5 वाजता 4 वाजता असं ते यायचे. ठरलेला टाइम असायचा त्यांचा, 4 वाजता यायचे. तर 4 वाजता येऊन ते आंघोळ करायचे आणि ओल्या अंगानेच तांब्यावरून पाणी घ्यायचे आणि महादेवाला अर्पण करायचे. हे त्यांनी तब्बल 5 वर्ष त्यांची केलेली सेवा आहे प्रत्येक श्रावण सोमवार मध्ये. आणि नित्य नियमाने रोज महादेवाच्या मंदिरात जाणे, श्रावण नसला तरी नमस्कार करणे, पाया पडणे, बसणे आणि कंटिन्यू तिथे महादेवाचं कीर्तन करणे, भजन करणे, महादेवाचं नामस्मरण करणे, एकटच असा तो व्यक्ती होता. आताच्या काळामध्ये ते नसतील, एक काळ असा होता की ते होते. तर 5व्या श्रावणी 5वं वर्ष होतं त्यांचं. तर त्या वर्षामध्ये त्यांनी महादेवाची ती उपासना, ती सेवा केली. शेवटचा जो श्रावणी सोमवार असतो त्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती असा लख प्रकाश पडला महादेवाच्या पिंडीतून, जबरदस्त. आणि आवाज आला त्यांना. तेवढ्यात ते उठले, घाबरून पळून गेले, कारण की ती एकदम वय झालेली व्यक्ती होते. आणि त्या स्वतः त्या व्यक्तींनी ती घटना माझ्या आजोबांना सांगितली होती आणि आजोबांनी माझ्या ती घटना मला सांगितली होती. आणि पहिल्या ग्रामीण जे खेडेगाव असायचे त्या गावामध्ये रात्री लोक झोपायचे आणि सकाळी सुद्धा लोक सकाळी 6, 7, 8 अशा दरम्यान उठायचे. तर ते 4 वाजता तरी सुनसान असायचं, पूर्ण कोणी नसायचं. तर तुम्हाला जर का महादेवाची सेवा उपासना जर का करायची असेल जेणेकरून महादेव प्रसन्न होतील, तर ही गोष्ट नक्की करा. कमीत कमी तुम्ही हा चालू श्रावणी सोमवार तरी करू शकता. एक सोमवार जरी केला तरी ठीक आहे. काय करायचं आहे, ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं, शक्य असेल त्या वेळेमध्ये. स्नान वगैरे करून तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि महादेवाला एक तांब्या भरून पाणी व्हायचं आहे आणि ओम नमः शिवायचा कंटिन्यू जाप करायचा आहे. हे ब्रह्ममुहूर्तावर जर तुम्ही केलं, 4च्या दरम्यान, 3, 4च्या दरम्यान, 3 वाजल्यापासून दैवगती सुरू होते. ब्रह्मांडामध्ये दैवशक्ती करायला सुरुवात होते. त्यावेळेमध्ये जर तुम्ही ही उपासना केली तर निश्चितच महादेवांचा कुठला ना कुठला तरी तुम्हाला अनुभव येईल. तुम्हाला जमलं तर कंटिन्यू करा. समजा तुम्हाला स्नान करून डायरेक्ट ओल्या अंगाने महादेवाला जाता येत नसेल तर घरी आंघोळ करून पहाटे 4 वाजता आंघोळ स्नान वगैरे करून व्हाईट कपडे म्हणजे पांढऱ्या कलरचे कपडे घालून तुम्ही महादेवाला जाऊ शकता आणि प्रचंड असा पॉझिटिव्ह एनर्जी येईल. जर का लेडीज ना जर का हा उपाय करायचा असेल तर पांढरी साडी घालून जाऊ शकतात. पण पांढऱ्या साडीवरती डिझाईनचे काही फुलं असावे, कारण की एकदम सफेद पांढरी साडी घालून लेडीजने जाऊ नये असं म्हटलेलं आहे. त्यामुळे पांढरी साडी घालून जाऊ शकतात, त्याच्यावरती डिझाईनचे फुलं असावेत साडीवरती. अशा पद्धतीची साडी घालून स्त्रियांनी जाऊ शकतात आणि ते सुद्धा ही उपासना करू शकतात. ओल्या अंगाने नाही केली तरी चालेल,
पण पांढरं शुभ्र वस्त्र घातलं तर ते आपण समर्पित देवाला पूर्णपणे आहे हे त्याचं कार्यरत राहतं. त्यामुळे हा उपाय तुम्ही एकदा नक्की करून पहा. हा प्रत्यक्ष झालेली घडलेली घटना मी तुम्हाला सांगितली मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला जर का आता हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो प्लीज लाईक करा. तुमचं एक लाईक खूप मोटिवेशन देतं. सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. भेटूयात परत नवीन व्हिडिओ मध्ये. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.